हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी स्नेहा कुनाळे, लाईफ अँड माइंडसेट कोच, NLP प्रॅक्टिशनर अँड हीलर. तुम्हा सगळ्यांचं ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. येस, तर जून महिना आपण संपत आलेला आहे आणि 2025चे 6 महिने ऑलरेडी संपत आलेले आहेत. सो ह्या 2025 मध्ये जे काही आपण ठरवलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये आपण बरेच जण खूप सारे इंटेन्शननी सुरू करतो हे वर्ष, पण जसं जसं हळूहळू दिवस पुढे जातात आपण ते इंटेन्शन विसरून जातो किंवा आपण त्यावरती काम करायचं हळूहळू कमी करतो. तर हे सगळं मग का होतं? का बरं प्रोक्रॅस्टिनेशन येतं? का बरं आपण वेळेवर उठून सगळ्या गोष्टी का बरं करू शकत नाही? सो त्याबद्दलच आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सो आपण एखादी गोष्ट सुरू करण्यामागचं कारण जेव्हा खूप महत्वाचं, तुमच्यासाठी महत्वाचं, तुमच्यासाठी तगडं असतं ना, तेव्हा ती गोष्ट सहसा नाही थांबत. सो आपण दुसऱ्याच्या लाईफला बघून किंवा दुसऱ्याची लाईफ कम्पेअर करून कुठलेच लाईफचे डिसिजन घ्यायचे नाहीत. पहिल्यांदा तर ज्या कुठल्या गोष्टी आपल्याला ठरवायच्या आहेत, आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत, त्या फक्त आपल्याच असल्या पाहिजेत. तो आपला इनर व्हॉइस असला पाहिजे, ते आपलं पॅशन असलं पाहिजे. आणि नंतर मग प्रश्न येतो की का बरं त्या गोष्टी होत नाहीत. सो त्याआधी काही फिल्टर आपल्याला लावायचेत की ती गोष्ट खरीच मला करायची आहे का, ती गोष्ट केल्याने माझ्या लाईफमध्ये खरंच फायदा होणार आहे का, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. सो हे जे फिल्टर लावून आपण जेव्हा काम करायला सुरू करतो तेव्हा कुठलंही, सपोज आता नॉर्मली आपल्या सगळ्यांचेच हेल्थच्या बाबतीतलं एखादं गोल असू शकतं की माझं वजन कमी व्हावं किंवा माझा जो BMI आहे त्यानुसार माझं वजन फिट असावं, मी मेडिसिन फ्री असावं. असं नॉर्मली आपल्या सगळ्यांचंच एक गोल असतं की अशी लाईफस्टाईल असावी माझी. सो सपोज जर हे गोल जर मी ठरवलं असेल, तर आता तुमचं गोल काय आहे ते तुम्ही त्याच्यावरून डिसाईड करा. मी जस्ट एक्झाम्पल देते तुम्हाला. तर त्यावरून आपल्याला असं कळेल की हे गोल मी का ठरवलंय, व्हाय. इथे सगळ्यात मोठा रोल येतो आपल्या व्हायचा. का 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 त्या का प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला उगी वरवर वाटत असेल की चांगलं राहायला पाहिजे, तर नाही. डीप मध्ये जायचंय आपल्याला, अजून थोडा विचार करायचाय, अजून थोडा स्वतःला वेळ द्या. आणि का बरं मला पाहिजे, त्याचं एंड गोल काय आहे, एंड रिझल्ट काय हवंय, काय हवं आहे, कशासाठी चाललंय हे सगळं, ते तुम्हाला लिहायचंय. आणि त्याच्यावरून मग आपल्याला कळेल की नेहमी स्वतःला सांगत राहायचंय की यस मला यासाठी. ते व्हाय नेहमी स्वतःला सांगत राहायचंय. आणि त्या व्हाय जेवढं आपल्या नाही का मनामध्ये जास्त घर करून राहील ना, तेवढं आपण छान प्रकारे काम करू मग त्या गोष्टीवरती. सो त्यासाठी आपल्याला लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी किंवा मी ऑलरेडी म्हटलंय की ऑलरेडी जून महिना संपत आलेला आहे, 6 महिने संपलेत आणि आपल्याला कळतही नाही की वर्ष पण कधी संपून गेलाय. सो रोजचा एक एक दिवस, एक एक आठवडा, एक एक महिना, एक एक वर्ष, असं पूर्ण आपण सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स घेऊन आपली लाईफ तयार होती. आणि आपल्याला एवढं सहजतेने हा आपला वेळ वाया नाही घालवायचा आहे. कारण कितीही आपल्याकडे पैसे येऊ देत, काय येऊ देत, परत आपण तो वेळ तो 2025, 2024, 2023 आपल्या लाईफमध्ये नाही आणू शकणार आहे. प्लस आपलं काय एज आहे, आपले लव्ड वन्सचं काय एज आहे, आपल्या किड्सचं काय एज आहे, ते परत नाही येणार आहे. सो प्रत्येक गोष्टीचं व्हाय क्लिअर जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आपण ती गोष्ट मनातून नाही करत. ती भूक असली पाहिजे आपल्या मनामध्ये आणि मगच सगळ्या गोष्टी होतात. मग आपल्याला कोणी कर म्हणायची गरज नाही पडणार आणि काहीच नाही. सो मी जेव्हापासून ह्या पाथवरती आहे, 3 वर्ष झाले मी लाईफ कोचिंग केलंय, आता NLP पण शिकलंय. आणि हे सगळं शिकून स्वतःवरती लाखो रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर कळतंय की आपल्या स्वतःमध्येच किती काही दडलंय. ह्या ब्रेन बद्दलच्या गोष्टी जेव्हा माहीत झाल्या, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, कशा गोष्टी काम करतात, कसं वायरिंग होत असतं आपल्या न्यूरोचं. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळल्या ना, तेव्हा स्वतःला एक छान सायन्स बेस्ड टेक्निक माहीत झाल्या. आणि हे टूल कधीही आपल्या लाईफमध्ये कधीही जेव्हा गरज पडेल तेव्हा यूज करून एका लाईफला एका वेगळं टर्न द्यायला महत्वाचं
रोल करते ह्या सगळ्या गोष्टी. सो मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या सगळ्या मेंटॉर्स, माझे सगळे इन्व्हेस्टमेंट त्यासाठी. आणि जर का तुम्हाला सुद्धा लाईफमध्ये एक अशा वेगळ्या स्टेजला जायचं असेल जिथं तुमची ड्रीम लाईफ आहे तुम्हाला असं वाटतंय, सो येस, तुम्ही नक्कीच माझा 1-on-1 क्लॅरिटी कॉल घेऊ शकता, किंवा माझे एक फ्री क्लॅरिटी कॉल असतो तो घ्या. त्यानंतर एक खूप मस्त 12 वीक्सची जर्नी आहे ती तुम्ही करू शकता. पण कुठे ना कुठे लाईफमध्ये पुढे आल्यानंतर एका ठिकाणी आपण स्टक होतो आणि आपल्याला आता कळत नाही की व्हॉट नेक्स्ट, किंवा हे सगळं काय चाललंय. प्रश्न आपल्याला वाटतात की हे नॉर्मल आहेत, हे सगळ्यांसोबतच घडतात, पण नाही. आपल्याला ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी, जर ऑर्डिनरी पासून एक्स्ट्रा ऑर्डिनरीकडे जायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि त्यावरती काम करणं आणि ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचा रोल करतो. सो येस, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी आज तुम्हाला सांगितलं की कुठलंही काम सुरू करताना त्यामागचं कारण, त्याचं व्हाय जेवढं तुमचं तगडं असेल ना, तेवढी ती गोष्ट आपल्याला लवकर स्पीडने आपल्याकडे आपण अट्रॅक्ट करतो आणि त्याच इंटेन्शनमध्ये राहून आपण ती गोष्ट करायला लागतो, ॲक्शनमध्ये येतो आणि अशा पद्धतीने आपली एनर्जी फुल्ली आपण चेंज करतो आणि आपण एक वेगळेच काहीतरी बनत असतो. सो येस, दिस इज ऑल फॉर टुडे. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर लाईक्स, कमेंट्स, सबस्क्राईब केलात खूप जणांनी. सो येस, थँक्यू सो मच. आणि असंच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कनेक्ट होऊया आणि हे सेल्फ जर्नीबद्दलचं अवेअरनेस सगळ्यांपर्यंत पोहोचूया. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.